बसाप्पा तेल्यास धनप्राप्ती। नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे। बसाप्पा नावाचा एक तेली मंगळवेढ्यास राहत होता। एके दिवशी तो जंगलात फिरत असताना श्री दिगंबर स्वामी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हे कंटकाची म्हणजे काट्यांची शय्या करून त्यावर आनंदाने निद्रिस्त झाल्याचे त्याने पाहिले। त्यामुळे महाराज हे साक्षात अवतारी पुरुष आहेत अशी त्याची पक्की खात्री झाली व त्या दिवसापासून तो महाराजांची एकनिष्ठपणे भक्ती करू लागला। सर्व काळ रात्रंदिवस तो महाराजांबरोबरच फिरू लागला। तो घरादाराची चिंता न करता फक्त महाराजांबरोबरच असे। त्याची बायको बिचारी मोलमजुरी करून पोट भरीत असे। घरी फार दारिद्र्य असूनही नवरा वेड्यांच्या नादी लागला, कामधंदा करीत नाही म्हणून ती फार दुःखी होती। याप्रमाणे बरीच वर्ष गेली। बसाप्पाची भक्ती पाहून महाराज त्याच्यावर सुप्रसन्न झाले व बसाप्पाचे दारिद्र्य दूर करावे असे त्यांच्या मनात आले। मग तेथे उशीर तो कसला। एके दिवशी 4 घटका दिवस असता बसाप्पास बरोबर घेऊन महाराज लगतच काटवन नावाचे जंगलात गेले। महाराज पुढे व बसाप्पा मागे। याप्रमाणे जाता जाता सूर्य अस्ताला गेला। एकाएकी त्या जंगलामध्ये हजारो सर्प दिसू लागले। जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प। हे पाहून बसाप्पा घाबरून गेला व स्वामींच्या चरणी लागला। त्यास अभय देऊन महाराज म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होई पावे तो यातून जेवढे पाहिजे तेवढे सर्प तू बांधून घे, घाबरू नकोस। श्री स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून बसाप्पाने अंगावरील वस्त्र घालून भीतच एक सर्प हस्तगत केला। सर्प 1.5 हात लांब होता। बसाप्पाने तो आपल्या काखेत ठेवला। त्यानंतर रानातील सर्व सर्प नाहीसे झाले। महाराज व बसाप्पा नंतर गावाकडे परतले। गावाजवळ एक सुंदर बाग होती। त्यात महाराज बसले व बसाप्पास आज्ञा केली की आता घरी जाऊन तुझ्या मुलांसह आणि बायकोसह आनंदाने राहा। महाराजाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून बसाप्पा स्वगृही गेला। भ्रतार घरी आलेला पाहून त्याच्या बायकोला आनंद वाटला। तिच्या समक्ष काखेतील गाठोडे सोडून पाहतो तो काय आश्चर्य झाले सांगू। गाठोड्यातील सर्पाच्या ऐवजी 52 कशी सोन्याची एक लगड झालेली त्याच्या दृष्टीस पडली। त्या नवरा बायकोंचा आनंद गगनात मावेना। प्रातःकाळी दोघांनी महाराजांचे दर्शन घेऊन पंचारती ओवाळली। महाराजांच्या आशीर्वादाने पुढे हे दाम्पत्य संसार करू लागले। महाराज जेव्हा जेव्हा अक्कलकोटास येत असत तेव्हा बसाप्पा त्यांच्या दर्शनासाठी येत असे। असे आहे हे बसाप्पाचे स्वामींवरील प्रेम। तात्पर्य: श्रोते हो, स्वामींची सेवा केल्यावर स्वामी नित्य पाठीशी उभे राहतात। या कथेत बसाप्पा नावाचा त्यांचा भक्त स्वतःच्या संसाराची पर्वा न करता स्वामींच्या मागे मागे त्यांची सेवा करण्यासाठी फिरत असे। स्वामींवर त्याचे जिव्हापाड निस्सीम प्रेम होते। बायको ओरडत असे तरी तो तिच्याकडे लक्ष न देता बरीच वर्ष त्याने स्वामींच्या सेवेतच घालविली। म्हणूनच श्रोते हो, सद्गुरूचे स्थान आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे व मोठे आहे। भक्तांच्या व शिष्यांच्या जीवनात सद्गुरू एका दीपस्तंभाप्रमाणे काम करतात। श्रोते हो, तुम्हाला माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा ही नम्र विनंती। श्रोते हो, तुम्ही माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थांचा जय जयकार असो।